श्री क्षेत्र माहुरगड येथील पवित्र श्री दत्तात्रय शिखर संस्थानात गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित गुरुपूजन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला। दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असतानाही महाराष्ट्रासह विविध राज्यातून आलेल्या हजारो भाविकांनी दत्त शिखरावर दर्शनासाठी अलोट गर्दी केली। पावसाकडे दुर्लक्ष करून भाविकांनी गुरुदर्शन व गुरुपूजनाचा लाभ घेतल्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दत्तात्रय शिखर संस्थानाचे श्री 1008 महंत धनेश्वर भारती महाराज यांच्या शुभ हस्ते पहाटे श्री दत्तात्रय महाराजांचा वैदिक मंत्रोच्चारात अभिषेक करण्यात आला। त्यानंतर परिसरातील सर्व देवतांचे पूजन, समाधी पूजन तसेच विविध धार्मिक विधी पार पडले। या धार्मिक विधींचे पौरोहित्य विलासराव जोशी, रवींद्र जोशी, ऋषिकेश जोशी व विकास जोशी यांनी केले। यानंतर श्री 1008 महंत धनेश्वर भारती महाराज गादीवर विराजमान झाले। पोथी वाचन, गुरुपूजन, आशीर्वचन आणि विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। उपस्थित संत, महंत, महापुरुष तसेच हजारो भाविकांनी गुरुपूजन करून आशीर्वाद घेतले। पावसाच्या सरींनीही या पवित्र सोहळ्याची शोभा अधिक खुलवली। या सोहळ्यास वासुदेव भारती महाराज, परमेश्वर भारती, धनराज भारती महाराज, चिंतामण भारती महाराज, चिरंजीव भारती, हरिहर भारती, वामन भारती, सुभाष भारती, शिलानंद भारती, सुजान भारती, माधवगिरी महाराज, गजराज महाराज, नितेश भारती, अक्षयगिरी यांच्यासह अनेक संत महंत उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थानचे व्यवस्थापक GN नाईक, अश्विन माने, विश्वस्त मंडळ तसेच सेवेकरी यांनी विशेष परिश्रम घेतले। गुरुपूजनानंतर उपस्थित हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। सोहळ्याच्या अखेरीस अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, देवदत्त, श्री दत्तात्रय महाराज की जय या जयघोषांनी संपूर्ण दत्त शिखर परिसर दुमदुमून गेला। भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहाने भरलेला हा गुरुपौर्णिमा महोत्सव अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाला। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।